नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळ प्राईम टाइम मध्ये आज पहिलीच बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे 4 चाकीवाल्या बहिणींची यादी आली आहे. शासनाकडून आलेल्या या यादीमध्ये पुणे जिल्ह्यातील 75,100 लाभार्थी महिलांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे 4 चाकी वाहन असल्याचं निष्पन्न झालंय. तर याच यादीनुसार आता अंगणवाडी सेविका बहिणींच्या घरी जाऊन पडताळणी करणार आहेत. तर पुण्यातली नेमकं स्थिती आपण पाहतोय. एकूण अर्ज दाखल झाले होते 21,11,991 आणि यातील लाभ मिळालेल्या बहिणींची संख्या आहे 20,89,946. तर 4 चाकी वाहनं असलेल्या बहिणी सापडल्या आहेत 75,100. जिल्हा प्रशासनाकडे 4 चाकी असलेल्या बहिणींची ही यादी आली आहे आणि त्यातून आकडेवारी समोर आली आहे. अंगणवाडी सेविकांकडून आता घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे. ज्या बहिणींकडे 4 चाकी असेल त्या अपात्र ठरणार आहे आणि त्यातच पुण्यातूनच सुरुवात होणार आहे या सर्वेक्षणाची. अशात 75,000चा जो आकडा समोर आलाय तो अत्यंत मोठा आहे. म्हणून आता 75 लाडक्या बहिणी पुण्यातून अपात्र ठरणार का हे पाहावं लागेल. यानंतर राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. राहुल सोलापूरकरांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणीच इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. गंमत म्हणून केलेलं विधान हे निषेधार्थ असून त्यांच्यावरती कारवाई करा असं सावंत म्हणाले. राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवरती केलेल्या वादग्रस्त विधानावरती अमोल मिटकरी तसंच जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतलाय. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण असा सवाल आव्हाडांनी विचारलाय. तर राहुल याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलं अशा शब्दांत अमोल मिटकरींनी समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांवरती वादग्रस्त विधान करणाऱ्या अभिनेत्यावरती छगन भुजबळ ही चांगलीच संतापलेत. शिवरायांबद्दल वेडवाकडं बरगळणाऱ्यांना वेड लागलंय अशा शब्दांत भुजबळांनी आपला संताप व्यक्त केला. शिवाजी महाराजांबाबतच्या त्या वक्तव्याचा भरत गोगावलेंकडून निषेध करण्यात आलाय. राहुल सोलापूरकरांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, तसंच प्रसिद्धीसाठी काय पण बोलावं हे योग्य नसल्याचा शेरा गोगावलेंनी लगावला. सोलापूरकर अभिनेता नसून मूर्खाची पिलावळ अशा शब्दांतच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी आपला संताप व्यक्त केलाय. हे पिलावळ जाणून बुजून थोर नेत्यांबाबत बोलतात. यामुळे वक्तव्य करणाऱ्यांचं थोबाड फोडून त्यांचे कपडे काढून ठोकलं पाहिजे असं जरांगे म्हणालेत. राहुल सोलापूरकर यांचं भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी आता करण्यात येते. या मागणीसाठी मराठा सेवकांनी संस्थेत आंदोलन सुद्धा केलंय. राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला असून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. राहुल सोलापूरकरांच्या वादग्रस्त विधानानं रायगडमध्ये निषेध करण्यात आलाय. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी ग्रामस्थांची सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारत त्यांनी फोटोचं दहनही केलंय. तसंच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये किल्ले शिवनेरीत होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. शिवजयंती उत्सवाच्या कालावधीत 18 ते 20 फेब्रुवारीला रात्री 12 वाजेपर्यंत जुन्नर परिसरात काही मार्गांवरती एकेरी वाहतुकीचे आदेश जारी केले गेलेत. MSRTCच्या ठाणे विभागात 50 नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या. या सर्व बस लांब पल्ल्याच्या मार्गावरती सोडण्यात आल्या. त्यामुळे ठाण्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होतोय. तसंच सर्व गाड्यांमध्ये पुशबॅक आणि सीट जवळ चार्जर उपलब्ध करून दिल्यानं प्रवाशांना दिलासाही मिळाला.
मध्य रेल्वेनं गर्दीचं नियोजन करण्यासाठी सीएसएमटी हैदराबाद आणि सीएसएमटी ते हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेसच्या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्याचा निर्णय घेतलाय। या संरचनेमुळेच प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होणार आहे आणि हे बदल 3 मार्चपर्यंत 16 डबे एक्सप्रेसनुसार धावणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी मोफत पास मिळणार आहे। एका वर्षात 4 महिने मोफत पासचा लाभ घेता येणार आहे। कल्याण शिळे रोड वरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आलाय। 5 फेब्रुवारी रात्रीपासून ते 10 फेब्रुवारी पर्यंत कल्याण शिळे रोड वाहनांना प्रवेश तिथे बंद असणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा गाव मानकोली पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागाने केलं। सोन्याच्या किमतीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। गेल्या 24 तासांत सोन्याच्या किमतीत 1000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचे भाव हे 83,200 रुपयांवरती पोहोचले, तर जीएसटी सह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवरती आहेत। रेल्वेत तब्बल 32,000पेक्षा जास्त विविध पदांसाठी भरती होणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावा लागणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 22 फेब्रुवारी 2025 आहे। अहिल्यानगरमध्ये आणखी 3 जीबीएसचे संशयित रुग्ण आढळलेत। 3ही रुग्ण ग्रामीण भागातील असल्यामुळे संशयित रुग्णांची संख्या आता 4 वरती गेली आहे, तर 3 रुग्णांवरती अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका रुग्णावरती पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। नांदेड जिल्ह्यात जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाहीये, मात्र नांदेडहून पुणे आणि मुंबई इथे ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। म्हणूनच खबरदारी म्हणून जीबी सिंड्रोमचा फैलाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे। प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संगमात स्नान केलं। यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते। दोघांनी गंगेची पूजा आणि आरती केली। यानंतर वांगचुक यांनी अक्षयवटचं दर्शनही घेतलं। महाकुंभमेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हजर राहणार आहेत। तसंच याच दरम्यान प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान सुद्धा ते करणार आहेत। मंत्री धनंजय मुंडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आहेत। कृषी खात्यातील खरेदी संदर्भात दमानी यांनी मोघम आरोप केल्याचा दावा मुंडेंनी केलाय, तर कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया ही नियमावरील तरतुदीनुसार आणि मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मान्यतेनंतर झाल्याचं मुंडे म्हणाले। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात मोठा घोटाळा केल्याचा आरोपच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। चढ्या दरानं कृषी उपकरणांची खरेदी केल्याचा आरोप त्यांनी ठेवलाय, तर टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलं असल्याचंही दमानिया म्हणाले आहेत। अंजली दमानी यांचे आरोप हे धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडे म्हणालेत। दमानी यांनी आजवर अनेकांवरती आरोप केले, मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं मुंडे म्हणालेत। यावेळी मुंडेंनी दमानी यांचा उल्लेख बदनामिया असं केलाय। बदनामियांना आरोप करण्यासाठी कोणी काम दिलंय का असा सवालही मुंडेंनी विचारलाय। धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांना बदनामिया असं म्हटलं होतं, त्याला दमानिया यांनी प्रत्युत्तर दिलंय। मुंडेंनी बदनामियाऐवजी पुराविया असं म्हणायला हवं होतं असा पलटवार दमानिया यांनी केलाय। तसंच मुंडेंवरील या आरोपांची एसआयटी चौकशी करा असं आव्हानच दमानिया यांनी सरकारला दिलंय।
बीड सरपंच हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांनी हैराण झालेल्या धनंजय मुंडेंनी आता जातीची ढाल पुढे केली आहे। एकूण 60 दिवस सलग एक जिल्हा, एक जात आणि एक गाव तसंच माझ्यावरती मीडिया ट्रायल सुरू आहे असं म्हणत मुंडेंनी जातीची ढाल पुढे केली आहे। तर मी सुद्धा जातीवंत वंजारी आहे, गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले। अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाही तसा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। वाल्मिक कराड निकटवर्तीय असं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं होतं, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। तर धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजित पवार आणि फडणवीस जबाबदार असणार असा इशाराही जरांगेंनी दिलाय। धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवार म्हणालेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ही मागणी केली आहे। नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। आरोपींना पळून जाण्यास पोलिसांनी मदत केली। हत्येनंतरही आरोपींचे मोबाईल सुरू होते तरी सुद्धा पोलिसांनी तपास केला नाही। पोलिसांसमोरून आरोपी कसे पसार झाले असा सवाल देशमुखांनी उपस्थित केलाय। नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी महंत शिवाजी महाराज यांनी धनंजय देशमुख यांच्यासह देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं। नारायणगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं महंत शिवाजी महाराज म्हणाले आहेत। महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं मराठा समाज शास्त्रींविरोधात आक्रमक झालाय। शास्त्रींचं कीर्तन रद्द करा, नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच देण्यात आलाय। पुण्यातील देहू इथल्या भंडारा डोंगरावरती अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार आहे। बातमी पालकांची चिंता वाढवणारी आहे, कारण आता पालकांच्या खिशाला आणखीनच भुर्दंड बसणार आहे। रिक्षा टॅक्सी नंतर आता शाळेच्या बसचा प्रवास सुद्धा महागणार आहे। शाळेच्या बसच्या भाड्यात 18% भाडेवाढ होणार असल्याची माहिती शालेय बस संघटनेनं दिली आहे। बस उत्पादकांकडून सुट्या भागांच्या किमतीत वाढ करण्यात आलेली आहे आणि देखभाल खर्चही महागलाय। चालक महिला मदतनीसांच्या पगार वाढीचाही मुद्दा असल्यानं भाडेवाढ अटळ असल्याचा दावा शालेय बस संघटनेनं केलाय। एकूण 18% भाडेवाढ केली जाणार आहे। आणि यानंतर वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात BMW कारनं अचानक पेट घेतला। मात्र कार चालकाचं वेळीच कार थांबवून बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला आहे। आगीत कार जळून खाक झाल्यानं कार चालकाचं मोठं नुकसान सुद्धा झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्टच आहे। नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात मोटरसायकल स्वाराचा भीषण अपघात झालाय। अपघातात मोटरसायकल घसरून युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण किरकोळ जखमी झालाय। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली। किनवटवरून घाटंजी मार्गे यवतमाळकडे येणाऱ्या एसटी बसची दुचाकीला धडक लागून भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झालाय। यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील माणोली ते दहेगाव परिसरात ही घटना घडली। मयत नंदू चव्हाण हे जळका तालुक्यातील राळेगावचे रहिवासी होते। ट्रक चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक थेट ट्रॅव्हल्सवरती धडकली आहे। यात 2 जण गंभीर जखमी झाले तर 5 किरकोळ जखमी झाले आहेत। हा अपघात समृद्धी महामार्गावरती नागपूर कॉरिडॉर परिसरात झालाय। पुण्यावरून प्रयागराजला जात असताना ट्रॅव्हल्सचा अपघात झाला। जखमींवरती आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत।